हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये. आज आपण इथं बघणार आहोत मेथीचे पराठे किंवा धपाटे म्हणू शकतो याला आपण. तर हे धपाटे किंवा पराठे बनवण्यासाठी मी एक हिरवीगार मेथीची भाजी घेतली होती. हिवाळ्याच्या दिवसात खूपच मस्त ही मेथी येते, खूप चांगली असते. तब्येतीसाठी पण खूप छान पौष्टिक असे हे मेथीचे पराठे होतात तयार. तिथं एक मेथीची गड्डी स्वच्छ निवडून आणि धुवून बारीक चिरून घेतली. मी एकच गड्डी वापरली. तर याच्यामध्ये बघूयात आपण काय काय साहित्य टाकलं. पुढं 3 वाटी गव्हाची कणिक टाकली मी. घरातले साहित्य जे काही अवेलेबल मसाले सर्व ते वापरूनच मी बनवले हे पराठे. व्हाईट तीळ टाकले. तिळाने खूप मस्त लागतात. तीळ जेव्हा पराठा चावताना दाताखाली येतात त्यावेळेस खूप भारी वाटतं. एकदम मस्त टेस्ट येते त्याने पराठ्याला. इथे लाल तिखट टाकलं. तुमच्याकडं जर हिरवी मिरची असेल तर हिरवी मिरची पण टाका. हिरव्या मिरचीच्या ठेच्याने एक वेगळीच चव येते. हळद, जिरेपूड, मसाला, होममेड मसाला टाकला आणि चवीपुरतं मीठ आणि पळीभर तेल पण टाकायचं. होतं असं तेल टाकल्याने जे पराठे आहेत आपले ते पटकन तुटतात, चावायला जड नाही जात. लहान मुलं खात असल्यास थोडंसं तेल जरूर टाकायचं, कारण की हे चावायला सोपं जातं. इथं बाजूला लसूण कुटून घेते मी. 5 ते 6 पाकळ्या लसूण घेतलेला कुटून. ओवा पण टाकू शकता. इथं मी ओवा नाही टाकला, किंवा स्किप पण करू शकता ओवा तुम्ही. तर पूर्ण याला पीठ आणि ही भाजी एकत्र मळून घेऊयात, जेणेकरून सगळा मसाला पिठामध्ये एकजीव झाला पाहिजे. आणि आता आपण हे पीठ मळून घेऊया थोडं थोडं पाणी घालून. ह्याची जी कणिक येते आपल्याला जास्त घट्टसर नाही मळायची किंवा जास्त पतली पण नाही मळायची आहे. आपल्याला याचा पराठा तेलाच्या मदतीने लाटता आला पाहिजे किंवा हाताने थापटता आला पाहिजे, असं आपल्याला याचं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पाणी नाही घालायचं, आपल्या अंदाजानुसार पाणी घालायचं. अशी मी याची इथं कणिक तयार करून आता 10 मिनटं ठेवून देते याला रेस्ट करण्यासाठी. आता आपल्याला जे धपाटे एक छोटासा पोळीच्या आकाराचा उंडा घेऊन आपल्याला ते लाटायचे. तेल लावून इथं मी लाटते. तेल लावून लाटायचे म्हणजे ते आपल्या पोळपाटाला चिटकणार नाही छानपैकी. लाटून झाल्यावर तिकडं मी तावा ठेवलेला गॅसवरती गरम व्हायला. आता भाजून घेणार. तव्यावरती थोडं तेल टाकायचं आहे आधी सुरुवातीला, जेणेकरून तव्याला ते चिटकणार नाही. पराठा हा भाजला मी आता परतून घेतलेला त्याला. बघू शकता तुम्ही. आपला पराठा दोन्ही बाजूनं तेल लावून चांगल्या प्रकारे भाजून घ्यायचा आहे. दोन्ही साईडनं तेल लावायचं आहे, पलटून घ्यायचा. अशा प्रकारे मी आता सर्वच धपाटे करून घेते. ही जे रेसिपी आहे खूपच सोपी आहे आणि घरच्या जे काही अवेलेबल मसाले त्याच्यामधूनच मी बनवलेले. जास्त काही याला फार मसाले वापरले नाही, त्यातच खूप टेस्टी होतात हे धपाटे. तुम्ही दही किंवा सॉस यासोबत खाऊ शकतात आणि नरम पण होतात. हे खायलाही खूप नरम लागतात. तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली प्लीज
मला कमेंट करा. आवडल्यास नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.